डॉली डॉली तुला एक विचारू? विचार ना. म्हणजे मी म्हणजे म्हणजे मला म्हणजे काय डॉली डॉली नाही तू बस तू बस. डॉली डॉली तू भारतात होतीस तेव्हा माझं तुझ्यावर प्रेम होतं. तू अमेरिकेला गेलीस तेव्हाही माझं तुझ्यावर प्रेम होतं. आज तू भारतात परत आलीस तर माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे डॉली. डॉली स्पष्ट सांगायचं तर मला तुझ्याशी लग्न करायचंय. हो खरंच तुझ्या घरच्यांची परवानगी आहे, फक्त तुझी परवानगी बाकी आहे. बोल बोल डॉली बोल बोल माझ्याशी लग्न करशील की नाही बोल. बोल ना. नाही मी लग्न करणार नाही. काय तू लग्नच करणार नाहीस? तसं नाही रे, म्हणजे मला साधं सुद्धा लग्न करायचं नाही. हरकत नाही अगं तू काळजी करू नकोस. तुझे वडील आहेत ना ते आपलं लग्न अगदी धूमधडाक्यात करून देतील. धूमधडाक्याचा प्रश्न नाही येथे. मग मुळातच लग्न तुझ्याशी करणं शक्य नाहीये मला. म्हणजे डॉली डॉली तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? त्याचं नाव सांग ना. तसं काय नाहीये रे, दुसरं कोणी नाहीये. मग गुड गुड. अगं मग हा अरविंद काय वाईट आहे? आय लव्ह यू डॉली. हे बघ तुझं माझ्यावर किती जरी प्रेम असलं ना तरी मी डायरेक्ट लग्न नाही करू शकत. काही हरकत नाही नो प्रॉब्लेम. अगं पण आपण इनडायरेक्ट लग्न करूया. बिकॉज आय लव्ह यू डॉली. इट्स लाईक आय लव्ह यू सो मच दॅट आय कांट एक्सप्रेस. थांब बोलू मी थोडंसं. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही कारण मी स्वयंवर पद्धतीने लग्न करणार आहे. काय? हे बघ डॉली, आजपर्यंत आम्ही आमचा कुठलाही निर्णय तुझ्यावर लादलेला नाही, पण हा जो तू स्वयंवराचा निर्णय घेतेस तो चुकीचा आहे. तो तुला रद्द करावा लागेल. हा, काल तू जेवली नाहीस, काही खाल्लं नाहीस, या गोष्टींचा आमच्यावर काही परिणाम होईल असं तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. हे बघ डॉली, मी या बाबतीत बाबांशी अगदी पूर्णपणाने सहमत आहे. अगं तुझ्या स्वयंवर प्रकारामुळे आपली केवढी नाचक्की होईल. बाबा मी आता 20 वर्षाची झाली असून कायदेशीररित्या सज्ञान आहे. कोणाशी आणि कशा प्रकारे लग्न करावं याचा अधिकार फक्त मला आहे. हे बघ डॉली, हे स्वयंवर वगैरे निव्वळ खुळेपणा आहे. मग द्रौपदीने का केलं स्वयंवर? रुक्मिणीने सीतेने का केला हा खुळेपणा? पुराणातील पूजनीय स्त्रिया खुळ्या होत्या का? हे बघ डॉली, तू पुराणातली उदाहरणं मला देऊ नकोस. तू माझी मुलगी आहेस आणि त्याच अधिकारात मी तुला सांगतोय हे स्वयंवर वगैरे तुला काही करता येणार नाही. काय वाटेल ते झालं ना तरी मी स्वयंवर करणार म्हणजे करणारच. डॉली या झंप्याने काय वाटेल ते आणलंय. ए हाय डॉली, कशी आहेस? तुला आत्ता माझी आठवण आली? मरणाची भूक लागलीये, काही खाता येत नाहीये. का ग? तुझीच ब्राईट आयडिया नाही का? उपोषण कर म्हणजे घरच्यांची परवानगी मिळेल. म्हणजे घरच्यांवर त्याचा काही एक परिणाम नाही झाला? थोडा सुद्धा नाही. उलट बाबा मला चांगले चांगले पदार्थ दाखवून खातात. डोंट वरी डॉली, मी आहे ना. डॉली, एखाद्या औषधाने जर बरं वाटत नसेल ना तर डोस वाढवावा लागतो. डोस वाढवायचा म्हणजे काय करायचं? म्हणजे पुढची स्टेप, तू आता तुझ्या घरच्यांना चक्क आत्महत्येची धमकी दे. नको, तू आत्महत्या करच. हे आत्महत्या करू? नाही, आत्महत्या करू नको, फक्त नाटक कर. त्यासाठी आपल्याला काहीतरी लागेल. हे बेगॉन, दिस इज गुड. ओके चल, हे तू पी. कमन 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 घे. हे नाही, हे तुला तर माहिती ना जुर्रो बिरो असे कसे तडफडतात. ए मला नाही तडफडून. आपल्याला हे फक्त नाटक करायचंय. तुला हे प्यायचं नाहीये खरोखर. हे तू फक्त हातात ठेव आणि मी सांगते तसं कर. कमा. ए थांब ना, हे उतारला लागेल ना. अरे वा, हुशार आहेस. ओके चल आवर पटकन. काय पसारा केलाय. चल चल चल. हातात ठेव ना.
वा स्टाईल मध्ये काय झोपतेस? मेल्यासारखी झोप ना. ओके सॉरी. ओके रेडी रेडी. रेडी. आजोबा काका काकू पटकन या, डॉलीने विष घेतलंय बघा. आले येतील झोप. काका आजोबा अहो, काय पटकन या. काय झालं काय काय झालं काय अहो डॉलीने विष घेतलंय बघा. डॉली पोरी काय केलंस तू हे? अगं डॉली एवढा हट्ट कशासाठी? हो ना. तुझ्या भल्यासाठीच आम्ही स्वयंवराची परवानगी नाकारली होती ना. पोरी तुझ्या जीवापुढे आम्हाला काहीच प्रिय नाही ग. अरे एवढ्या क्षुल्लक कारणासाठी आत्महत्या करण्याची काय गरज होती? आम्ही परमिशन दिली असती तुला. हो ना. नक्की. हा हे बघा नाटक करत होती. कार्टे. डॉली आमच्या भावनांची अशी थट्टा करायला तुला काहीच वाटलं नाही? सॉरी बाबा, पण स्वयंवरातून ना मला नक्की चांगला नवरा मिळेल, मला खात्री आहे. आजोबा आजोबा प्लीज द्या ना परमिशन आजोबा प्लीज. एक मिनिट. स्वयंवरासाठी हिला परवानगी द्यायची की नाही हे उद्या कोर्ट ठरवेल. म्हणजे कोण? म्हणजे मी गाढवा. अहो, कुमारी डॉली माधव परांजपे हाजीर हो. मी लॉर्ड मला स्वयंवरासाठी परवानगी मिळाली असं समजायचं ना मी. ऑर्डर ऑर्डर. आरोपींनी मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. तू चुप्प बैस. मग मी लॉर्ड आपण लवकर निकाल द्या. ठीक आहे. निर्णय सांगण्यापूर्वी डॉली तुला काही गोष्टी माझ्या ऐकाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे स्वयंवरासारख्या इतिहास जमा झालेल्या गोष्टीसाठी हट्ट धरणं हा केवळ मूर्खपणा आहे. स्वयंवर ही संकल्पना जरी मजेशीर असली, भरजरी असली, तरी तो एक इतिहास आहे आणि इतिहासाचं कधीही भविष्य होऊ शकत नाही. कळलं? म्हणजे स्वयंवरासाठीची परवानगी बोंब. एक मिनिट. मध्ये मध्ये बोलून कोर्टाचा अपमान करू नये. स्वयंवराच्या परवानगीसाठी जो आत्महत्येचा प्रयत्न केला गेला तो अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. तरी सुद्धा आरोपीचं वय लक्षात घेता, तिच्या भावना लक्षात घेता तिला स्वयंवरासाठी एकाच अटीवर परवानगी देण्यात येईल. ती अट म्हणजे सगळ्या परिणामांची जबाबदारी तिने स्वीकारायला हवी. हो चालेल. ठीक आहे. मग डॉली तुला स्वयंवरासाठी आम्ही परवानगी देत आहोत. अरे ए तिरप्या, अरे बोट तिरपा झाला ना, नीट लाव. ए नाम्या नीट धर. ए चल खेळा, मार चल, मार इथं मार. नमस्कार पत्रकार बंधू भगिनीनो. इथे आल्याबद्दल पहिल्या प्रथम मी तुमचं स्वागत करतो. माझी नात डॉली अर्थात माधवरावांची मुलगी हिने स्वयंवराचा घाट घातलेला आहे. त्याबद्दल आज पत्रकार परिषद मी बोलवलेली आहे. त्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असल्यास जरूर विचारा. धन्यवाद. परांजपे साहेब, आपण या शहरातील नामांकित निवृत्त न्यायाधीश आहात, तर या काळात स्वयंवर केल्याने लोक नाव ठेवतील असं नाही वाटत? नाही, काही कारणच नाही. पूर्वीच्या राजकन्या नाही का स्वयंवर रचायच्या. आता माझ्या नातीने स्वयंवर रचलाय याचा तर मला अभिमान वाटतो. मिस्टर माधव परांजपे, आप इस शहर के नामचीन वकील हो. आपके बेटे ने जब स्वयंवर करने का डिसीजन लिया तब आपको कैसा लगा? असं वाटलं की एका उंच डोंगराच्या कड्यावर जावं आणि खोल दरीत आनंदानं असं पाखरासारखं असं उडावं. हिचा स्वयंवराचा निर्णय ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, आनंदानं भरून आला. आपल्याकडे म्हण आहे ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. बस बस. डॉली ताई, मी ही पत्रक वाटू? हो वाट ना. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, माझ्या स्वयंवरात बाबत लावलेल्या पणांबद्दल सविस्तर माहिती या पत्रकांमध्ये आहे. डॉली मॅडम, एक नाजूक प्रश्न. आपल्याला ह्या स्वयंवराची कल्पना सुचली कशी? खर तर लहानपणापासूनच मला काहीतरी थ्रिलिंग करावंसं वाटायचं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नाचा विषय निघाला तेव्हा मामानेच स्वयंवराची कल्पना मांडली. समजा या स्वयंवरात कोणीच जिंकला नाही तर त्याचा विचार नंतर करू ना.
आता कशाला? ओके मिस डॉली, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सांगितलं मी. आता एक विशेष बातमी. कुमारी डॉली परांजपे हिने स्वयंवर पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंवर ही पद्धत जुनी असली तरी तरुण मुलांमध्ये या स्पर्धेसाठी खूपच उत्साह दिसून येत आहे. या स्वयंवरातून तिला हवा असलेला ऑलराऊंडर जोडीदार मिळेल असा विश्वास कुमारी डॉली हिने व्यक्त केला आहे. अगं मी डॉलीला कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ऐकेल तर शपथ. आई, कधी कधी मला वाटतं या अशा हट्टी मुलीपेक्षा ना एखादी. पण डॉलीवर प्रेम आहे ना तुझं? हो ग, पण पण म्हणून हे असं. हे बघ, एक तर तिला या स्वयंवर प्रकारापासून परावृत्त कर, आणि जर जमणार नसेल तर तू उतर स्वयंवरात उमेदवार म्हणून. डॉली डॉली डॉली, एक मिनिट प्लीज, माझं ऐकून घे प्लीज. डॉली, हे बघ, अगं तुझ्या स्वयंवर करण्याच्या निर्णयामुळे तुझ्या घरच्यांना किती मनस्ताप होतोय कळतंय का तुला? माझ्या घरच्यांनी तुला वकील म्हणून नेमलाय का? तसं नाही डॉली, पण पण अगं या काळात स्वयंवर कसं शक्य आहे? ते सगळ्या काळात सगळं शक्य. ओके डॉली, डॉली लिसन टू मी. डॉली डॉली डॉली, मी काय सांगतो ऐकून तर घे माझं प्लीज. हे बघ, तू माझ्या घरच्यांच्या वतीने बोलायची काही गरज नाहीये. कम ऑन डॉली, मी तुमच्या घरच्यांमधलाच आहे खरंच, आणि आणि मुख्य म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अगं आपल्या घरचे आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत, आणि हे तू काय खूळ काढल्यास मध्येच स्वयंवराचं? हो, आय सी. आता कळलं मला की तू एवढी माझी समजूत का काढतोयस. का? कारण तू मुळात स्वयंवरात भाग घ्यायला घाबरतोय. दुसऱ्या कुठल्याही प्रतिस्पर्धी समोर तू टिकून राहणार नाहीयेस हे तुला माहितीये. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणालाही घाबरत नाही. मग ये ना डायरेक्ट स्वयंवराच्या मैदानात, भित्रा कुच्चा.